खरं तर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की खरं तर ह्या राज्याला सध्या तर काही विरोधी पक्षनेता नाहीये, परंतु आपल्यासारखा एक सक्षम असं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदावर आहे, तर आपण मोठ्या मनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहावं अशी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. साहेब, विशेषतः माझ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती आज हाताबाहेर जाताना दिसत आहे. खरं तर माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाला आज हमी भावच नाहीये. आज माझ्या शेतकऱ्यांनी तूर काढलीये, सोयाबीन त्याच्या घरी अजूनही पडून आहे तशीच. माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये आजही कापूस पडून आहे, कारण आजही ह्या पिकाला त्याच्या हमी भावच नाहीये. मार्केटमध्ये म्हणावं तशी किंमतच नाहीये. त्यांनी जेवढा शेतीमध्ये खर्च केला तेवढे पैसे सुद्धा त्याचे वसूल होत नाहीयेत. मुख्यमंत्री साहेब, थोडस जरा इकडे सुद्धा बघा. दुर्दैव असे शेतकऱ्याचं माझ्या की आता त्यांचे जे काही प्रश्न आहेत हे मांडण्यासाठी सुद्धा कोणी शिल्लकच उरलेलं नाहीये. आमचे शेतकरी नेते सुद्धा थोडे शांत आहेत. विरोधी पक्षातले लोक तर सध्या आपण बघतोय की त्यांचंच एकमेकात भांडणं दिसतात चालू असताना रोजची रोज. अमुक मुळे आपल्याला कमी सीटा मिळाल्या, तमुक मुळे कमी झालं, हेच त्याच्यातच त्यांचं चालू आहे. मला इथं कोणाला दोष द्यायचाच नाहीये. मला फक्त हेच सांगायचं की सध्या परिस्थिती माझ्या शेतकरी बांधवावर ओढवलेली आहे, कारण त्यांनी लोकांचे कर्ज काढून आज काहीतरी बी भरणं खरेदी करून शेतामध्ये पेरलेला आहे, ते माल उगवलेला आहे, ते माल त्यांच्या हातामध्ये आता आलेला आहे आणि त्यांच्या हातातला घास आज त्यांच्या घरामध्ये आहे, माल उपस्थित आहे आणि त्या मालाला आज बाजारामध्ये काडीचा सुद्धा भाव नाहीये. आज कापसाला 7,000 रुपयाच्या पुढे भावच नाहीये. सोयाबीन तर पडेल भावात घेतलेली आहे आणि आता तूर सुद्धा दरवर्षीपेक्षा कमी भावामध्ये घ्यावा घेत आहे सरकार. खरं तर अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायलाच कोणी तयार नाहीये. माझे मायबाप सरकारला एकच विनंती आहे की जसं तुमच्याकडून तुम्ही जे ठराविक किमतीमध्ये ठरलेला जो माल तुमची बॅग असते, आम्ही दुकानात आपला शेतकरी जातो त्यावेळेस ते लेबल लिहिलं असतं एमआरपी एवढी एवढी किंमत आहे, तेवढी किमतीची ती बॅग आम्हाला खरेदी करावी लागते. मग ती सोयाबीनची असू द्या, कापसाची बॅग असू द्या, नाहीतर तुरीची कॅयची बॅग असू द्या. एवढंच नाही तर तुमची खताची बॅग घेताना सुद्धा तुम्ही तुमच्या किमती तर वाढवल्याच आहेत, पण जेवढी किंमत आहे तेवढ्या किमतीचा खत आम्हाला विकत घ्यावा लागतो. पण तेव्हा ज्यावेळेस आमचा शेतकरी हा पीक पिकवतो, त्याचं पीक आल्यानंतर जेव्हा तो बाजारामध्ये घेऊन जातो ते पीक, त्यावेळेस मात्र त्याच्या पिकाला असं खालून वरून असं बघितलं जातं. एखादा खराब असणारा किंवा काहीतरी एखादा बोंडवरी घेतं आणि त्याच्याकडे बघून लगेच अख्ख्या पूर्ण मालाचा भाव त्याचा पाडला जातो. बाजार भाव जर 7-8 हजार रुपये चालला असेल तर त्याचा लगेच 4-1-2 हजारांनी 4-500 रुपयांनी कमी मध्ये त्याचा भाव घेतला जातो, त्याचा माल खरेदी केला जातो. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची एकी नाहीये, त्याचा हा फार मोठा गैरफायदा हे सगळ्याच सिस्टीम घेताना दिसत आहे. पण शेतकऱ्याच्या बाजूने बोलणारा सुद्धा कोणी नाहीये. डायरेक्ट व्यापारी म्हणतो तुला द्यायचं तर दे, नाही तर परत घेऊन जाय. एखादा व्यक्ती जर घरून 50 पोते तूर घेऊन बाजारात आला असेल, त्या गाडीला 10,000 रुपये भाडं देऊन घेऊन आला असेल आणि त्या शेतकऱ्याला जर तो व्यापारी म्हणत असेल तुला द्यायची तूर दे, नाही तर परत घेऊन जाय, त्या व्यक्तीला भाडं भरायला सुद्धा त्याच्याकडे पैसे नसतात. त्याला असं वाटतं की तूर खाली केली की तो भाडे करून त्या आलेल्या पैशातून तो भाडं देणार असतो त्या टेम्पोला. ही माझ्या शेतकऱ्याची अवस्था आहे आज. त्याच्यासमोर फक्त एकच गोष्ट दिसते, आता एकतरी पडेल भावात काहीतरी वस्तू घालायची आणि ह्याच्यात जे काय टेम्पोचं भाडं द्यायचंय, सावकाराचं कर्ज काढलंय ते कर्ज फेडायचे, मुलीचं लग्न तोंडावर आहे, मुलीचं लग्न तिच्यासाठी खर्च करायचा आहे, मुलांचं शिक्षण आहे शिक्षणासाठी खर्च करायचा आहे. त्याच्यासमोर एक नाहीतरी अनेक प्रश्न असे डोळ्यासमोर असतात आणि मग शेतकरी पडेल त्या भावामध्ये तो पीक त्याचं जे पडलं त्याचं जे माल असतो तो विक्री करून टाकतो. पुन्हा आमचे हेच व्यापारी लोक तो माल एकत्र करतात आणि तो फार मोठ्या किमतीसह पुढील बाजारभावामध्ये विकतात. माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री साहेब, थोडंसं माझ्या शेतकऱ्याकडे लक्ष द्या, शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. कारण आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी करणार आहोत, अमुक करणार आहोत, तमुक करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी मी म्हणेल की बाकीच्या तुमची थोड्या कमी योजना आणा, पण त्याचा जो काही भाव आहे ना त्याला हमी भाव मात्र त्याच्या पिकाला देण्याचा प्रयत्न करा.
अहो, तुमच्या अनेक योजनेच्या माध्यमातून त्याच्या हातामध्ये 500,000 रुपये तुम्ही टेकताय महिन्याला. त्याच्यावर फार मोठे उपकार करत नाही, त्याच्यातून त्याचं काहीही होत नाही. इकडे जर तुम्ही त्याला 500 रुपये देताय मंथली आणि तिकडे जर त्याच्या हमी भावामधून जर त्याचे 2 आणि 3,000 रुपये कमी करत असताल तर त्या 500 रुपयाला घेऊन काय करणार हो आम्ही? असे एक नाही, असे अनेक प्रश्न माझ्या शेतकरी बांधवांसमोर सध्या उपस्थित राहिलेत. परंतु मनमोकळेपणानं त्याचं घरानं मांडायला मात्र पुढे कोणीच येत जात नाही. छोटा मोठा मोर्चा निघतो, तो पुन्हाही दाबला जातो, तो कुठे गायब होतो त्यालाच माहित होतं. निवेदन मात्र आमच्या त्या तलाठी कार्यालयामध्ये जातो किंवा तहसीलदाराकडे निवेदन जातं. निवेदनाचा गटाची गट्टा रॅकची रॅक भरून तिथे आमच्या तहसीलदारामध्ये तहसीलच्या कार्यालयामध्ये ते पडलेले आहेत निवेदनं. पुढे काय होतं त्याचं? काही होताना दिसत नाही. हात जोडून एकच विनंती आहे की शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. शेतकरी जगला तर हा देश जगेल असं म्हटलं जातं. त्यामुळे बाबा शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. शेतकरी कधीच कोणाकडे हात पसरत नाही, भीक मागत नाही. फक्त त्याचं एकच म्हणणं आहे की आमचं जे पीक आहे, आमचं जे माल आहे, आमच्या मालाला योग्य तो प्रकारचा हमी भाव द्या. आणि हा हमी भावासाठी शेतकरी आज रस्त्यावर आहे. मला काय सांगायचंय हे नक्कीच सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. आणि बाबांनो, नक्कीच या माध्यमातून तरी आपण सरकारपर्यंत आवाज उचलला पाहिजे.